नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. द्राक्ष निर्यात शुल्कात वाढ, उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्थांसमवेत मत्स्य व्यवसाय विभागाचा सामंजस्य करार. राज्यात हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता. सरकार लोककल्याणकारी निर्णय घेत आहे, एकनाथ शिंदे. लातूरच्या कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे नूतनीकरण होणार, कृषी मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. पाहूया या संदर्भात सविस्तर बातमी. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. भारतातून बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यात केली जाते, पण आता बांगलादेशने या निर्यातीवर देखील 104 रुपये प्रति किलोचे आयात शुल्क लावले आहे. यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या निर्यात खर्च वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसंच बांगलादेशाने द्राक्षावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने निफाड, दिंडोरी आणि सांगलीमधून द्राक्षाची निर्यात घटली आहे. द्राक्ष उत्पादकांचा निर्यात खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. जिथे शेतकऱ्यांना किलो मागे 100 रुपये मिळत होते, तेथे आता त्यांना 70 रुपये मिळत आहे. यामुळे कंटेनर वाहतुकीसाठी सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्रातील निमखारे मत्स्य शेती विकासासाठी भौगोलिक सर्वेक्षण प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मत्स्य व्यवसाय संदर्भात काम करण्याच्या संस्थांसोबत सामंजस्य करारही करण्यात आलाय. मंत्री मुनगंटीवार म्हणाले, सध्या आपल्या राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनामध्ये देशात 6वा क्रमांक तर भूजल मत्स्य उत्पादनामध्ये 17वा क्रमांक आहे. पूर्वी दुर्लक्षित असलेला हा विभाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विभागाचा दर्जा देऊन 3000 कोटी रुपयांचा निधी 30,000 कोटी रुपयांपर्यंत नेलाय आणि त्यामुळे या क्षेत्रात मूलभूत काम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मत्स्य शेती संदर्भात विविध संशोधन संस्थांमध्ये होत असते. ते संशोधन मच्छीमार आणि नागरिकांपर्यंत पोहोचले तर त्या संशोधनाच्या खऱ्या अर्थाने लाभ सर्वांना होऊ शकेल, असे सांगून मंत्री मुनगंटीवार म्हणाले की मत्स्य विकासासाठी या सर्वच्या संस्थांनी मिळून काम केले तर राज्याची या क्षेत्रातील निर्यात 20% वाढू शकेल. त्या दृष्टीने आता काम व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात गारठा कमी होऊन उन्हाचा चटका आणि उकडत वाढ होत आहे. तसेच अनेक ठिकाणी आता पारा 35 अंशाच्या पार गेलाय. थंडीपासून काहीसा दिलासा आता मिळाला आहे. हे असतानाच कुठेतरी पावसाने अडचणीत वाढ केली आहे. थंड वाऱ्याने पुन्हा लोकांना थरकाप उडवायला सुरुवात केली आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागात एक नवीन विक्षोभ निर्माण होत आहे. त्यामुळे पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाहीये. IMDच्या हवामान बद्रा अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये पाऊस पडणार आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, राजस्थानमध्ये किमान तापमान 4 ते 8 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भ मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे आणि उद्यापासून म्हणजे तारीख 9 पासून ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 38वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महासंघाने केलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. राज्याचा कारभार अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असून अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहेत. सरकार आणि प्रशासन ही लोकशाही रथाची 2 चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावली की विकास वेगाने होतो, याचे उदाहरण राज्यात पाहायला मिळत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि त्याचा लाभ जनतेला देण्याचं काम हे प्रशासन करत आहे. त्यातूनच सरकारची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम ही अधिकारी करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ 2 कोटी रुपयांचा निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विलासराव देशमुख कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथील अडचणी दूर करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही शासकीय कृषी पदवी आणि पदव्युत्तर पदवी महाविद्यालय नसल्याने नवीन महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्याचे निर्देश यावेळी मंत्री मुंडे यांनी दिले.
कृषी विभागाने गल्लेबोरगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी उपलब्ध असणारी विद्यापीठाची जमीन अपुरी असल्यामुळे पळसवाडी येथील जमीन या प्रकल्पासाठी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने जमीन मागणीचा प्रस्ताव सादर केलाय, असेही निर्देश यावेळी मंत्री भुंदे यांनी दिले। तर आता बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।